च्या वतीनं आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात शेकडो हिंदू बांधव सहभागी झालेत। सकाळपासूनच राजकमल चौकात हिंदू बांधव गोळा झाले होते। हा मोर्चा जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इरविन चौक या मार्गाने जाणार आहे। इरविन चौकात मोर्चाचा समारोप होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि याच मोर्चा स्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आज अमरावतीत भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचार थांबले पाहिजेत, सरकारनं यावर कठोरपणे पावलं उचलली पाहिजेत, यासाठी हा मोर्चा आहे। आपण सध्या आहोत अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये, ज्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं थोड्याच वेळात जो हा मोर्चा आहे तो राजकमल चौकातून मालवीय चौकातून जयस्तंभ आणि इरविन चौकात हा महामोर्चा जाणार आहे। या मोर्चात जर आपण पाहिलं तर अमरावतीतले हिंदू समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। काही वेळातच हा जो मोर्चा आहे तो इरविन चौकाकडे जाणार आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी असा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। विविध सामाजिक संघटना असतील किंवा हिंदू संघटनांचे पदाधिकारी असतील, ते जे आहेत या महामोर्चात सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हातामध्ये भगवा ध्वज घेण्यात आलेला आहे आणि भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी जे आहे ती घोषणा सुद्धा दिल्या जात आहे। आपण जर पाहिलं तर एक स्टेज उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी हिंदू समाजाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि काही वेळातच हा मोर्चा आता मार्गस्थ होणार आहे। आपण जर पाहिलं तर राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते अनिल बोंडे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। हा जो मोर्चा आहे तो बांगलादेशात ज्या पद्धतीने हिंदूंवर होणारे अत्याचार आहेत त्याला कुठेतरी पायबंद लागावा, ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा निघणार आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।